नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भूतापाठी ब्रह्मराक्षस अशी एक मराठीमध्ये उक्ती आहे. म्हणजे तो ब्रह्मराक्षस ही एक भूताटकीची कल्पना आहे. म्हणजे काय काय भूतांची जी नावं असतात त्यामध्ये ब्रह्मराक्षस नावाचं एक भूत असतं म्हणे. आणि त्या अर्थाने ही म्हण आलेली आहे, जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुमचा कुठचं तरी भूत पाठलाग करते, म्हणजे ब्रह्मराक्षस तुमचा पाठलाग करतोय, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे तुमच्या मनातली जी भीती असते ती तुमचा खरा शत्रू असते, ती तुम्हाला भेडसावत असते. आणि त्यामुळे तुम्ही भूत असो नसो, तुम्हाला ते भूत दिसतं, कारण तुमच्या मनात भूताने सगळा अवकाश व्यापलेला असतो. आणि म्हणून बारीक सारीक गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या किंवा आदित्य ठाकरेंकडे बघा, महाराष्ट्राचा अपमान, मराठी अस्मितेचा अपमान, हे जणू काय प्रत्येक गोष्टीमध्ये मराठीचा आणि आपला अपमान शोधत फिरत असतात. तीच गोष्ट काँग्रेसनिष्ठ किंवा गांधी घराण्याशी निष्ठा असलेल्या लोकांची आहे. त्यांना पदोपदी कशा कशामध्ये नेहरूंचा अपमान, संविधानाचा अपमान हे सतत दिसत असतं. असं काही घडो न घडो कशातही घुसून ते काढतील की बघा ह्याच्यात अपमान झालेला आहे, संविधानाचा अपमान झालाय, संसदेचा अपमान झालाय. आणि हे रोजच्या रोज निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या घटनात्मक संस्थांवर जे वेडेवाकडे आरोप करतात, त्यातून त्या संस्थांचा म्हणजेच पर्यायाने संविधानाचा अपमान होत असतो. त्याचं त्यांना भान नसतं. पण बाकी कुठल्याही चिरकुट गोष्टीमध्ये की नरेंद्र मोदी हे काय ते राम मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला गेले, लगेच संविधानाचा अपमान होतो. राम मंदिरामध्ये ती धर्मध्वजा फडकवण्यासाठी पंतप्रधान गेले, लगेच संविधानाचा अपमान होतो. कुठेही संविधानामध्ये असं लिहिलेलं नाही की जो पंतप्रधान असेल त्याने कुठल्याही देवस्थानामध्ये, धर्मस्थानामध्ये जाता कामा नये, असं कुठेही लिहिलेलं नसेल. तर मग संविधानातल्या तरतुदीची पायमल्ली होत असेल तर संविधानाचा अपमान होतो म्हणजे काय? तो होतच नसतो. पण यांच्या डोक्यात आहे, मोदी जे जे काय करील, भारतीय जनता पक्ष जे जे काय करील, RSS जे जे काय करील, तो आपोआपच त्यांची प्रत्येक कृती ही संविधानाच्या विरुद्धच असते, हे यांचं गृहीत आहे. आणि त्यामुळे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात, तसं प्रत्येक गोष्टी त्यांना काय एखाद्या कुठच्या तरी राज्यामध्ये किंवा कुठच्या केंद्रीय शाळा आहेत, संस्था आहेत, विद्यालय आहेत, त्यामधल्या एखाद्या धड्यामध्ये अमुक तमुक आलं की बघा इतिहास बदलला जातोय, इतिहासाचं पुनर्लेखन चाललंय, इतिहासाचं विडंबीकरण चाललंय, वगैरे वगैरे सुरू होतं. कारण त्यांना नावडतं सरकार सत्तेत आलेलं आहे. आणि जे सरकार आपल्याला आवडत नाही त्याची कुठलीही कृती ही नावडतीच असते. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, नावडतीचं मीठ अळणी. त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्या गोष्टी असायच्या मुलांसाठी, त्यामध्ये राजाला 2 बायका होत्या किंवा 2 राण्या होत्या. एक आवडती होती, एक नावडती होती. मग आवडती होती तिने शेण खाऊ घातलं तरी ते राजाला पक्वान्न वाटायचं, आणि नावडती राणी आहे तिने पंचपक्वान्न करून वाढली तरी राजाला ते नावडती राणी असल्यामुळे ते आवडायचं नाही, ते शेण वाटायचं किंवा ते अळणी वाटायचं. आणि किती अळणी वाटायचं, अतिशयोक्ती आहे. पण नावडतीने मीठ घातलं तर ते सुद्धा अळणी असं जेव्हा म्हणतात, तिथे तुम्हाला कळतं की तुम्ही पूर्वग्रह दूषित आहात. तुमच्या डोक्यामध्ये अमुक एका व्यक्तीविषयी कमालीचा तिरस्कार आणि द्वेष भरलेला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने कुठलीही कृती केली तरी तुम्ही त्याच्यावर असेच आरोप करणार, आणि नेमकं तेच झालेलं आहे. आणि मग तेवढंही करून भागत नाही. अशा वेळेला ही द्वेषाने भारलेली माणसं असतात, ती वेगवेगळ्या जागा शोधायला लागतात, वेगवेगळी कारणं शोधायला लागतात, नावं ठेवण्यासाठी, दोषारोपण करण्यासाठी. आता आता धुरंधर नावाचा एक सिनेमा आलेला आहे. हा धुरंधर नावाचा सिनेमा हा पाश्चात्य हेरगिरीवर आधारित
जी काय सिनेमा पूर्वी यायचे वेगवेगळे जेम्स बॉन्ड किंवा काय काय वगैरे, त्या स्वरूपाचा पण अस्सल भारतीय कथानकाचा सिनेमा आहे. या कथानकामध्ये आपला कट्टर शत्रू मानला जाणारा जो शेजारी देश आहे पाकिस्तान, ज्याने गेल्या 30-35 वर्षापासून भारताविरुद्ध लढाई करणं शक्य नाही, तर भारतामध्ये नानाविध उत्पात घडवून आणायचे, घातपात घडवून आणायचे किंवा अतिरेकी घातपाती पाठवायचे आणि किडा मुंगीसारखी माणसं मारायची, यासाठी लागोपाठ फक्त कारस्थानच केली. पाकिस्तान आज देशोधडीला लागलेला देश आहे. खायला अन्न नाही, महागाई शिगेला पोचलीये, रोजगार नाहीये, कर्जाच्या याच्यात इतका डुबलेला आहे पाकिस्तान की पाकिस्तानची सरकारी मालकीची पाकिस्तान काय ते इंटरनॅशनल एअरलाईन ही सरकारी मालकीची कंपनी पाकिस्तानने विकायला काढलेली आहे. इतका दिवाळखोरीत गेलेला पाकिस्तान आहे, कारण कारभार काहीच केलं नाही. भारताचा द्वेष करायचा आणि भारताविरुद्ध कारस्थानं करायची, भारतात हिंसक अतिरेकी पाठवायचे. या सगळ्या कारवाया जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत त्या सहन केल्या गेल्या, कारण पाकिस्तानच्या विरोधात बोललो, पाकिस्तानवर कारवाई केली आणि पाकिस्तान वर हल्ले उलटे केले, त्यांना धडा शिकवला, तर इथली मुस्लिम मतं आपल्या हातून जातील. या भूमिकेतून काँग्रेस किंवा सेक्युलर पक्षांच्या सरकारांनी पाकिस्तान विरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही. तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला विश्वनाथ प्रताप सिंग 89-90 साली देशाचे पंतप्रधान होते, ते पण मोठे सेक्युलर, त्यांनी त्यांचे गृहमंत्री होते मुफ्ती मोहम्मद सईद, त्यांच्याच मुलीला या काश्मीरी जिहादी अतिरेक्यांनी किडनॅप केलं होतं, अपहरण केलं होतं आणि तिला सोडवण्याच्या बदल्यामध्ये 4 तुरुंगात असलेले अतिरेकी सोडून द्यायला लावले होते. हा सेक्युलरिझम आहे आपल्याकडचा. त्याच्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमत या लोकांनी केली नाही, कारण पाकिस्तानला धडा शिकवला तर भारतातले मुस्लिम आपल्याला मतं देणार नाहीत. हा जो सेक्युलरिझमचा एक बागुलबुवा तयार केलाय, त्यांनी हळूहळू करत संपूर्ण सेक्युलर पुरोगामी विश्व जे होतं ते इतकं व्यापून टाकलेलं आहे की आज स्वतःला कोणी हिंदू म्हटलं, कोणी गीतेचा एखादा श्लोक कुठेतरी म्हटला की लगेच पुरोगाम्यांच्या डोक्यात दुखतं. एक वेळ पाकिस्तानी सुद्धा गीता म्हणायला सुरुवात करतील. तिकडे सौदी अरेबियामध्ये, दुबईमध्ये अरबी राज्य आहे, मुस्लिम सत्ताधीश आहेत आणि राजे आहेत, संसद वगैरे नाही, लोकशाही नाहीये, पण ते मुस्लिम राजे असलेल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये रामायण, महाभारत, भगवद्गीता शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या इस्लामला ते अडत नाही, पण भारतामध्ये मुस्लिमांना आवडणार नाही म्हणून योगावर प्रतिबंध, वंदे मातरमवर प्रतिबंध, हे जे मुस्लिमांचं लांगुलचारण करणारा जो पुरोगामीपणा आहे, त्यांनी या सगळ्या तत्सम लोकांना इतकं भितरट करून टाकलेलं आहे की त्यांना भुताटकीसारखं जिथे तिथे हिंदुत्व दिसतं आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व दिसतं. त्यामुळे तुम्ही राष्ट्रवाद म्हटला तरी त्यांना तो प्रतिगामीपणा वाटतो. राष्ट्राचा अभिमान बाळगणं, धर्माचा अभिमान बाळगणं हे त्यांना असह्य होतं आणि म्हणून ते भयभीत होतात. आणि मग त्याची पडछाया कुठे पडलेली दिसली तरी ते विचलित होतात. उरी नावाचा सिनेमा आला होता, वॅक्सिन वॉर, काश्मीर फाईल, केरळ फाईल, काय ते आले सिनेमा बघितले तुम्ही लव जिहाद वरचे, वॅक्सिन वॉर, छावा, या सिनेमांनी अशा लोकांना विचलित करून टाकलं. आणि विचलित कशासाठी केलं हे लक्षात घ्या. हे हिंदी सिनेमा असले आणि त्यांना सुद्धा बॉलिवूडचे सिनेमा म्हटलेलं असलं तरीही बॉलिवूडमध्ये जे प्रस्थापित पुरोगामी वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला झुगारून काढलेले हे सिनेमा आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिसायला वरकरणी हिंदी सिनेमा म्हणजे बॉलिवूड असं म्हटलं जातं,
पण जे व्हॅक्सिन वॉर, केरला फाईल, काय ते काश्मीर फाईल्स किंवा ताशकंद फाईल्स वगैरे सिनेमा तुम्ही आले, त्यामध्ये कोणी नामवंत कलावंत नव्हते, ज्यांना सुपरस्टार वगैरे म्हणतात, यापैकी कोणीही नव्हतं. छावा सिनेमामध्ये तो इतका चालला की जगातले अनेक रेकॉर्ड मोडले गेले बॉलिवूडचे. आणि हळूहळू करत या सिनेमांना जो प्रतिसाद मिळतोय, आणि तो प्रतिसाद मिळत असताना आजवरच्या पुरोगामी कथानकामध्ये मुस्लिम नांगुलचालन करणारं जे कथानक पेश केलं जायचं, ते सिनेमा मागे पडायला लागले. त्यांचा बाजार उठत गेलेला आहे. शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान अशा लोकांचे हे जे चित्रपट यायचे, ज्यामध्ये सेक्युलरिझमचं खोटं खोटं हिंदू मुस्लिम प्रेम दाखवायचं, सौहार्द दाखवायचं, आणि संपूर्ण कल्पना विश्वामध्ये रममाण होऊन सेक्युलरिझमचा डंका पिटायचा, आणि तो दादागिरी करून सगळ्या थिएटरमध्ये दाखवला जायचा. त्याला हळूहळू करत भगदाड पडलेला आहे. आणि धुरंधर हा त्यामधला एक मास्टर स्ट्रोक आहे. धुरंधर नावाचा सिनेमा आत्ता जो आलेला आहे, तो काहीसा आजच्या समकालीन घटनाक्रमाशी जुळणारा आहे. ऑपरेशन सिंदूर, त्याच्या आधी एअर स्ट्राईक, त्याच्या आधी सर्जिकल स्ट्राईक, त्याखेरीज पाकिस्तानमध्ये अज्ञातवीरांनी अतिरेक्यांचे पाडलेले मुडदे, बांगलादेश, तुमचा अमेरिका असो किंवा कॅनडा असो, तिथे भारताविरुद्ध अतिरेक आणि घातपात करणाऱ्यांना आश्रय दिला जातो. तिथे तिथे जाऊन त्यांचे मुडदे अज्ञात वीरांनी पाडले असं म्हटलं जातं. हे सगळं गुप्तहेर खात्यातर्फे चाललेलं काम असतं. एक सैनिक समोरून लढतो आणि गुप्तचर असतो, हा आपलं रूपांतर करून, वेषांतर करून शत्रूच्या गोटात जाऊन घातपात करत असतो. तर यावर आधारित हा धुरंधर सिनेमा आहे. आणि गोष्ट लपून राहत नाही. त्यामध्ये जे धुरंधर नावाचं एक पात्र दाखवलेलं आहे, तो सरळ सरळ आजच्या भारत सरकारच्या, मोदी सरकारच्या सुरक्षा सल्लागाराचे प्रतिबिंब आहे. अजित डोवाल हे जे अत्यंत धुरंधर असे गुप्तचर म्हणून काम करत करत आज भारताचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम करतायत. आणि बघता बघता एकाच वेळेला सेना, अवकाश संशोधन यंत्रणा, DRDO, परराष्ट्र खातं, व्यापार खातं, या सगळ्यांचं एक संयुक्तिकीकरण करून, समन्वय साधून ज्या प्रकारे जगामध्ये भारताचा दबदबा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केलाय, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये अजित डोभाल यांनी चालवलेलं डोकं सुद्धा आहे. एकाच वेळेला पराक्रम, धूर्तपणा, मुत्सद्देगिरी या सगळ्यांचं मिश्रण असलेला एक धुरंधर म्हणजे अजित डोभाल. आणि त्याचं प्रतिबिंब दिसेल अशीच व्यक्ती तिथे त्या धुरंधर मध्ये आणलेली आहे. आणि मग त्याच्या इशाऱ्यावर किंवा त्याने केलेल्या प्लॅननुसार ज्या काय कारवाया शत्रू देशात म्हणजे पाकिस्तानात जाऊन केल्या जातात, मग ते बलुचिस्तान असेल, सिंध असेल, व्याप्त काश्मीर असेल, अफगाणिस्तान असेल किंवा आणखीन कुठेही असेल, या सगळ्या घडामोडींवर मी तो सिनेमा बघितलेला नाही, पण मी जे काय ऐकलं ते तसं आहे. पण त्यामध्ये भारताचा जगामध्ये एक महाशक्ती म्हणून दबदबा निर्माण करणारी परिस्थिती कशी उलगडत जाते, त्यावर आधारलेलं हे कथानक आहे. आणि भारताचा दबदबा निर्माण होतोय, आणि पाकिस्तान हा किती लुळा पांगळा, कर्जबाजारी आणि दिवाळखोर होऊन गेलेला आहे. पाकिस्तानचे कदाचित तुकडे पडतील आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध उठाव करण्याची अराजकाची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ती या भारतीय गुप्तचर खात्यासकट भारत सरकारच्या एकत्रित समन्वय साधणाऱ्या धोरणातून आलेली आहे. याचं प्रतिबिंब असलेला हा चित्रपट आहे. आणि त्यामुळे आजवरच्या पुरोगामी पदाचा जो मुखवटा आहे, पुरोगामित्वाचा जो मुखवटा आहे, तो फाटतोय. आणि त्यामुळे हे लोक विचलित झालेत एका सिनेमामुळे. पण विचलित कशाला झाले ते लक्षात घ्या.
विचलित त्या फक्त सिनेमा आणि त्याच्या कथानकावर नाही, असे सिनेमा काढा, हरकत नाही. पण हा सिनेमा धंदा करतोय, लोकांना आवडतोय, लोक या सिनेमावर तुटून पडलेले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान हे जे करोडो करोडो 1200 कोटी, 800 कोटी, 300 कोटी असा खर्चून सिनेमा काढतात आणि ते 800,000 कोटीचा धंदा करतात. त्यापेक्षा कमी खर्चात काढलेला सिनेमा आणि त्याच्यावर पैशांची होणारी प्रेक्षकांकडून बरसात, ही भारतामध्ये राष्ट्रीयत्व, राष्ट्रवादाची, हिंदुत्वाची जी बीजं रोवते, त्यामुळे ही मंडळी विचलित झालेली आहे. हळूहळू करत भारतातला हिंदू जागृत होतोय आणि तो हिंदू जागृत होण्यासाठी जे इतर राजकीय आणि वगैरे प्रयत्न चालू आहेत, धार्मिक प्रयत्न चालू आहेत, त्याच वेळेला अशा चित्रपटांची जी लोकप्रियता आहे ती पुरोगामित्वाचा मुखवटा फोडून त्यामागचा हिडीस चेहरा समोर आणते आणि त्यामुळे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसे इथले पुरोगामी विचलित झाले आणि सगळ्या भाषेतले, सगळ्या माध्यमातले, सगळ्या क्षेत्रातले पुरोगामी कसे धुरंधरवर तुटून पडलेत बघा. मला तो कोण गायक, गझल गायक, त्याची ती गझल आठवली, थोडी सी पी है हंगामा, हंगामा है क्यों बरपा. अरे एक सिनेमा छावा, काश्मीर फाईल, त्यामुळे इतके विचलित का होता. तुम्ही आजपर्यंत त्या बोगस सेक्युलरिझमवर शेकडो कथानक काल्पनिक रचून इथल्या लोकांसमोर जो भुलभुलैया निर्माण करत होता, त्याची कलई निघते. त्याच्याकडे प्रेक्षक पाठ फिरवायला लागलाय आणि प्रेक्षक म्हणजे सामान्य जनता पाठ फिरवायला लागली आणि राष्ट्रवादाकडे झुकायला लागले. त्यामुळे ही मंडळी कमालीची विचलित झालेली आहे. स्वतःला चित्रपट एक्सपर्ट म्हणणारे किंवा त्याचं काय ते निरीक्षण परीक्षण करणारे सगळेच्या सगळ्यांना जो सिनेमा आवडत नाही तो प्रचंड धंदा करतो. यातच सगळं आलं. कारण या सगळ्या क्षेत्रामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये जी घुसखोरी करून सगळ्याला पुरोगामी मुखवटे चढवण्यात आले होते, ते मुखवटे एक एक करत फाटतायत. मीडियाचा फाटला, राजकारणाचा फाटला, बुद्धिजीवींचा फाटला, साहित्य अकादमीचा फाटला. हे सगळे मुखवटे जे फाटत चाललेत त्यामध्ये सगळ्यात प्रभावशाली असलेला हा मुखवटा फाटतोय आणि त्याचं महत्व एवढ्यासाठी आहे की बॉलिवूड आणि हिंदी सिनेमा हा भारताच्या जगातलं एक सगळ्यात मोठं अस्त्र आहे, ज्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात. हा सिनेमा जगभर चालणार आहे. प्रामुख्याने आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या काही भागामध्ये याचा प्रभाव पडतो बॉलिवूडचा, हिंदी सिनेमाचा. आणि त्यामध्ये अशा प्रकारचं कथानक आणि चित्रपट गेला तर भारतातल्या उरल्या सुरल्या पुरोगामित्वाचा पुरता फडशा पाडला जाणार. म्हणून ही मंडळी भयभीत झालेली आहे एका सिनेमामुळे, कारण त्यातून कळत नकळत राष्ट्रवादाचा, हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला जातोय आणि आजपर्यंत दडपून टाकलेलं हिंदुत्व नव्याने अंकुरायला लागले, त्याला नवे फुटवे यायला लागले. हंगामा है क्यों बरपा. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.